आपल्या संघाला शुभेच्छा सील घेतोय रजा। त्यानंतर आपल्या या स्पर्धेमध्ये आपण आवाज ऐकणार आहोत, तो सकाळच्या सत्रापासून आपण आवाज ऐकतोय ते अर्थात आपल्याच राजापूर तालुक्याचे सुपुत्र सन्माननीय चेतन सर यांचा आपण आवाज ऐकणार आहोत। मी सातवे त्यांच्याकडे घेतोय आपल्यातून रजा। धन्यवाद। धन्यवाद सिद्धेश उत्तेकर सर, आपण आपला बहुमूल्य वेळ काढून या ठिकाणी दाखल झालात आणि अतिशय सुंदर आणि गोड आवाजाने आम्हाला या ठिकाणी मंत्रमुग्ध केलात, त्याबद्दल मी मंडळातर्फे तुमचे आभार व्यक्त करतो। तसेच या ठिकाणी आपण उपस्थित झालात त्याबद्दल आमच्या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री सुनील मासिये सर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार आम्ही या ठिकाणी करतोय। कृपया आम्ही त्यांना विनंती करतो की त्यांनी तो स्वीकारावा। मागील 3 ते 4 सामने आपण पाहतोय सिद्धेश सरांचा एक मंत्रमुग्ध करणारा आवाज आपण ऐकला। त्यांचा सत्कार या ठिकाणी होतोय। मंडळाचे अध्यक्ष आमचे सन्माननीय सुनील मासिये सर यांच्या हस्ते सत्कार होतोय। धन्यवाद सर, तुमच्या पुढील वाटचालीसाठी पुढील आयुष्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि या समालोचन क्षेत्रामध्ये आपलं नाव असंच दैदिप्यमान होत जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी आल्याबद्दल आभार व्यक्त करतो। चला जाऊया आपण पुन्हा एकदा लाईव्ह सामन्यामध्ये। पहिला चौकार येतोय सचिन शिवलेकर यांच्या बॅटमधून, कार्पेटला चिरपाड करत हा चेंडू चालला होता 4 धावांसाठी। शॉर्ट पिच चेंडू होता, सॉरी 2 धावा। अपील केले जात आहे तज्ञ अशा पंचांकडे, मात्र पंचांवरती कोणताही परिणाम होत नाहीये। बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये, सरळ चेंडू जातोय तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये। टीम मीटिंग कोणीही करू नका, सर्व खेळाडूंना विनंती आहे सामना स्पीडअप करायचा आहे, कारण खूप उशीर झालेला आहे। आजच्या दिवसामध्ये आपला पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण हे सामने खेळतोय। ओके ओके, तर दुसरा चेंडू निर्धाव जातोय वैभव कोळवणकर यांच्या माध्यमातून। पहिले षटक चालू असताना शिवशक्ती वॉरियर्स गांगोगुरावाडी राजापूर विरुद्ध मितान स्पोर्ट्स। बॅटची कडा घेतली, आता मात्र चेंडू हवेमध्ये आहे। चांगला क्षेत्ररक्षणाचा या ठिकाणी प्रयत्न सचिन शिवनेकर सारखा एक मोठा मासा गळाला लागू शकला असता, मात्र तसं काही घडताना दिसत नाहीये। सचिन शिवनेकर एक राजापूर तालुका असेल, तारळ उपळे यासारख्या मोठ्या पंचक्रोशीतील हे मोठं नाव, रत्नागिरी जिल्ह्याला एक पडलेले एक गोड स्वप्न म्हणजे सचिन शिवनेकर। अनेक वर्ष आपण पाहतोय की त्यांच्या माध्यमातून आक्रमक अशी फलंदाजी वारंवार अनेक मैदानावरती आपण पाहिली। हा धावसंख्या झाली आतापर्यंत 3। या ठिकाणी स्कोररची भूमिका पार पाडताना दिसतात ते आमच्या मंडळाचे कार्यकर्ते केदार कदम साहेब। हा शॉर्ट पिच चेंडू होता, प्रहार करायचा होता, पंचांकडे थोडी अपील केली जाते वाईट चेंडूसाठी, मात्र आता पंचांवर काही परिणाम नाही, चेंडू जातो निर्धाव। ज्याप्रमाणे मितान स्पोर्ट्स मध्ये सचिन शिवनेकर आहे त्याचप्रमाणे शिवशक्ती वॉरियर्स गांगोगुरावाडी राजापूर या संघाकडे वैभव कोळवणकर, एक अष्टपैलू असा खेळाडू। बॅटची कडा घेतलाय, अद्याप मात्र पुन्हा यष्टिरक्षक आणि स्लिपच्या पॉइंट गलीमधून हा चेंडू चाललाय, ट्रॅव्हल करतोय 4 धावांसाठी। या 4 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 7 वरती, बिनगडीबाद 7। एक चांगली आणि आश्वासक सुरुवात पाहायला मिळते मितान स्पोर्ट्स राजापूर या संघाकडून। वैभव कोळवणकर जर या खेळाडूचा जर विचार केला, फलंदाजी असू दे या गोलंदाजी असू दे, दोन्ही आघाड्यावरती कामगिरी अतिशय चोखपणे पार पाडताना दिसतो तो आपला ग्रामीण क्रिकेटमध्ये सोलगाव या संघासाठी। अनेक वर्ष
तो क्रिकेट खेळताना दिसतोय डोंबिवली सारख्या परिसरामध्ये राहणारा हा खेळाडू. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर थोडी उसळी काही घेतली नाही, चेंडू सरळ जातोय, तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय निर्धाव आणि एका अप्रतिम षटकाची सांगता होते. सुंदर षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पोहोचते ती 7. धावसंख्या होते 7. सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटनाचा सामना या संघाने खेळला होता. त्यानंतर सरळ आत्ता या सामन्यामध्ये खेळताना दिसत आहेत ते तर या ठिकाणी बक्षीस जाहीर होतंय सचिन शिवणेकर याला. प्रत्येक षटकारासाठी जितेश शिवणेकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे सचिन शिवणेकर साठी. तर केदार हा नवीन गोलंदाज दाखल होतोय शिवशक्ती वॉरियर्स गांगोगुरावाडी राजापूर या संघाकडून. सामना करेल सचिन शिवणेकर. मिथान स्पोर्ट्सचा एक आधारस्तंभ भिंत. हा चेंडू ऑफस्टंपच्या बऱ्याचशा बाहेर आहे. पंच आम्हाला कळवत आहेत की हा एक स्क्वेअर मारा आहे. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. सकाळपासून आपण पाहतोय प्रचंड उत्सुकता असलेली ही स्पर्धा अखेरीस सुरू झाली. चांगला फटका ब्लॉक होलमधील चेंडू पॅव्हलियनच्या दिशेला. 1 बाउन्स. चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण केले जाते ते जयदीप या खेळाडूकडून, जो या संघाचा आयकॉन खेळाडू आहे. जयदीप घाडी अतिशय चांगले योगदान देताना दिसतोय तो आपल्या संघासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण. सचिन शिवणेकर मात्र एका धावेवरती समाधान मानतोय. हा थोडासा मिश्रण केलेला चेंडू, थोडासा स्लो चेंडू. एक धाव धावले. दुसऱ्या डावेचा प्रयत्न आहे मात्र नकार देतोय तो पंकज. तर केदार जर आपण पाहिलं याच्या मागील सामन्यातील गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी या खेळाडूने केली होती आणि त्याचीच पुनरावृत्ती तो करताना दिसतो या सामन्यामध्ये. शॉर्ट पिच आणि या चेंडूवरती केलाय मोठा प्रहार. ज्ञानू त्या ठिकाणी आहे मात्र आश्चर्य असं आहे की या चेंडूवरती एवढा मोठा प्रहार केल्यानंतर सुद्धा चेंडू सीमारेषा पार होऊ शकला नाहीये. कारण संध्याकाळचं सत्र आहे, वारे विरुद्ध दिशेने वाहत आहेत आणि त्यामुळे चेंडू थोडा कुठेतरी अडला गेला. ज्ञानूने कोणतीही चूक केली नाहीये आणि सरळ सचिन शिवणेकर सारखा मोठा खेळाडू तंबूमध्ये परतलाय. मिथान स्पोर्ट्स या संघाला मागील सामन्यामध्ये सुद्धा सूचना देण्यात आलेली आहे. अजूनही मी सूचना देतोय, अजून जर तिसरी वेळ सूचना द्यायची आली तर सरळ पेनल्टी लावण्यात येईल या संघाला. कारण आपला कोणताही खेळाडू इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेला नसतो. राया हा खेळाडू दाखल होतोय. मागच्या सामन्यामध्ये एका अतितटीच्या सामन्यामध्ये एक उत्तुंग षटकार लगावून सामना आपल्या बाजूने फिरवला. तो राया खेळण्यासाठी सज्ज झालाय. समोर आहे केदार. बैठक शॉट खेळलाय आणि या चेंडूला मात्र सरळ सीमा पार केलंय. पहिल्या चेंडूवरती केलाय हवाई हल्ला आणि चेंडूला पाठवले सरळ सीमा पार. षटकार. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेला हा फटका. ज्ञानू गुराव त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. पुन्हा चेंडू येतोय केदार याच्याकडे.
पुन्हा एकदा पंकज आता पुन्हा एकदा हवाई हल्ला करतोय. शॉर्ट पिच चेंडू आणि त्याचा चांगला फायदा घेतलाय आणि चेंडूला सरळ धाडले सीमा पार षटकार. आणि या एका महागड षटक आपण पाहतोय शिवशक्ती वॉरियर संघाकडून केदार याचं. 2 षटकार आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहिले. या 2 षटकारांशी धावसंख्या पोहोचली ती 23 वरती. खराब गोलंदाजी मी नक्कीच म्हणेन केदार याची. आणि आक्रमण हल्ला चढवलाय तो राया आणि पंकज यांनी. या आधी जो सामना झाला होता अम्मा भगवान क्रिकेट संघ विरुद्ध आयुष 11 अडिवरे राजापूर या संघादरम्यान हा सामना झाला होता. त्यामध्ये बॉलर कोण आहे? प्रज्योत शिरशेकर. हॅट्रिक घेतलेला प्रज्योत शिरशेकर आहे. गोलंदाज नाव प्रथमेश. पूर्ण चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक धावत आहेत आणि त्या ठिकाणी सचिन धोपटे उत्कृष्ट झेल पकडताना दिसतोय. उत्कृष्ट झेल घेतला जातोय सचिन धोपटे यांच्या माध्यमातून. रायासारखा एक गुणवान आणि आक्रमक फलंदाज तंबूमध्ये परतलाय हाणामारीच्या या षटकांमध्ये. तर प्रथमेशला पहिलं यश प्राप्त होत आहे. तर मी म्हणतो अम्मा भगवान क्रिकेट संघ आणि आयुष 11 यांच्या दरम्यान हा सामना झाला होता आणि अम्मा भगवान क्रिकेट संघ हा पराभूत झाला होता. त्याचं कारण म्हणजे एकमेव होता की त्यांची थोडीशी बॅटिंग कुठंतरी आपण पाहिली. थोडी निवृत्ती भोसले याच्यानंतर कुठलाही फलंदाज त्याला नीट साथ देऊ शकला नाही. मात्र एक मला आश्चर्य वाटलं या संघाचं की राजू गार्डीसारखा एक मोठा प्लेयर ज्याचा राजापूर तालुका असेल, वसई, नालासोपारा, विरार, तसेच शिवणे, गोवळ, सोलगाव यासारख्या पंचक्रोशीमधील एक मोठा खेळाडू आहे. राजू गार्डी नाव हे आदरानं घेतलं जातं आणि अक्षरशः मला वाटतं 19,000 त्या खेळाडूला त्यांनी विकत घेतलं होतं आणि त्याला त्यांनी बेंच केलं, बसवलं, त्याला संधी दिली नाही. आणि मला वाटतं हे पराभवाचं त्यांचं एक मोठं कारण आहे. कारण राजू गार्डी सारखा प्लेअर कुठल्याच टीममध्ये बेंचवर बसू शकत नाही. एक मोठा प्लेअर आहे तो. तर पुन्हा एकदा हा स्लोवर चेंडू चांगल्या पद्धतीने लेगसाईडच्या दिशेला सचिन चेंडूवारेपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. मी राजू गार्डीचा यासाठी उल्लेख करतोय कारण ही स्पर्धा आपण अशाच खेळाडूंसाठी भरवली की असे खेळाडू आपल्याला मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळताना बघायचे. कारण राजू गार्डीचा जर इतिहास जर कोणाला माहीत नसेल तर शिवणे, गोवा यासारख्या गावामध्ये राजू गार्डी हे नाव विचारा, सर्वजण तुम्हाला सांगतील राजू गार्डी हा काय खेळाडू आहे. आणि मला वाटतं येणाऱ्या काही सामन्यांमध्ये पुन्हा ही ती चुकी संघ व्यवस्थापक करणार नाही ही आशा आहे. तर जाऊया पुन्हा प्रथमेश. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी घेतला, चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, चेंडू निर्धाव. प्रथमेश चांगली गोलंदाजी पाहतोय. धावसंख्येला थोडं व्यसन घेतलं जात आहे. पुन्हा एकदा हा शॉर्ट पिच चेंडू कट केलाय, सरळ चेंडूला पाठवत आहेत. बाउंड्री लाईनच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या पोहोचते ती किती 26. तिसरं षटक चालू असताना 26. पुन्हा
प्रथमे चांगला फटका आहे. जयदीप कोणतीही चुकी नाही करणार. अरे काय मला चुकीचं ठरवलं या खेळाडूने, कारण माझा विश्वास होता या खेळाडूवरती की हा नाही खेळाडू चुकी करणार, कारण हा सुद्धा गोवळ शिवण्यासारख्या एका मोठ्या पंचक्रोशीमधील हा खेळाडू आहे. अतिशय चांगला खेळाडू आहे, नवोदित यंगस्टार. हा, परंतु थोडीशी ती चुकी झाली या खेळाडूकडून. पुन्हा बॅटची कडा घेतले आणि चेंडू ट्रॅव्हल करतोय बाउंड्री लाईनच्या दिशेला. चेंडू चाललाय कार्पेटच्या साह्याने सीमा पार, चौकार. चला जास्त टीम मीटिंग करू नका कर्णधार. यानंतर जो सामना होणार आहे गांगो प्रसन्न विरुद्ध सचिन निलेश 11 राजापूर. दोन्ही संघांना विनंती आहे की आपले प्लेइंग 11 या ठिकाणी दाखल करायचे. नवीन गोलंदाज दाखल होतो राज तिर्लोटकर. पहिला चेंडू राज याचा 22च्या स्वरूपामध्ये ही धाव संघाच्या खात्यामध्ये जमा केली जाते. गांगो प्रसन्न आणि सचिन निलेश 11 राजापूर या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपली प्लेइंग 11 या ठिकाणी दाखल करायचे. राज पंकजसाठी चांगला फटका आहे तो. नो मॅन्स एरियामध्ये चेंडू लँड करतोय. दुसऱ्या धावेसाठी धावलेत. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. वन रन शॉटचा इशारा येतोय तो पंचांकडून. एकच धाव या ठिकाणी मिळणार आहे ती मितान स्पोर्ट्सच्या संघाला. जर आपण काही खेळाडू जर पाहिले या स्पर्धेपर्यंत आतापर्यंत जी मोठी नावं आहेत ती आतापर्यंत काही विशेष चमक दाखवू शकलेली नाही आहेत. पुन्हा शॉर्टपिच चेंडू. पुन्हा चेंडू थोडा वेळ हवेमध्ये आहे. वैभव कोळवणकर त्या ठिकाणी चेंडू हवेपर्यंत दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, मात्र नकार दिला जातोय. धावसंख्या होती ती 34. हा चांगला फटका, फुल टॉस चेंडू, फक्त दिशा दिली आहे स्वर्गीय अनिरुद्ध विरु गोवाल स्टँडच्या दिशेला. सनसनीत चौकार. धावसंख्या पोहोचते ती 38 वरती. पुन्हा एकदा हा चांगला चेंडू, अतिशय खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा धक्का पोहोचतोय आणि षटक.
सुशांत नवीन फलंदाज दाखल झालाय. धावसंख्या झाली ती 39. पहिलाच फटका बघा, खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि या चेंडूवरती हवाई हल्ला केलाय आणि या इनिंगची सांगता केली आहे. शेवटचा चेंडू खराब चेंडू फेकला गेला राज याच्या माध्यमातून आणि या चेंडूवरती 6 धावा वसूल केल्या जात आहेत आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 45 वरती आणि 46 धावांचं आव्हान ठेवलं जात आहे ते शिवशक्ती वॉरियर्स गांगोगुरावाडी राजापूर या संघासमोर. हॅलो अखिल घाडी जर आपण जवळपास असाल तर कॉमेंट्री बॉक्समध्ये या. अखिल घाडी चला सामना सुरू करा लवकरात लवकर. सामना स्पीडअप करा. संघाचे कर्णधार याची नोंद घ्या. अजूनही सामने खेळवायचे काय देऊ. मनोज गोंडाळ हॅलो. तर सामना सुरू होतोय. सेहेचाळीस धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते ती बॉल दिला ना वैभव कोळवणकर आणि केदार.
तर अप्पन जोशी महागणेश्वर ट्रॅव्हल्सचे सर्व मालक अप्पनदादा जोशी यांच्याकडून वैभव कोळवणकर यांच्यासाठी बक्षीस जाहीर होत आहे. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आणि प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ते अप्पनदादा जोशी यांच्याकडून. सामना सुरू करा. तुषार स्वतः पहिलं षटक घेऊन दाखल झालाय. 46 धावांचा पाठलाग करताना वैभव आणि केदार. पहिल्या षटकापासून थोडीशी हाणामारी करावी लागेल. मात्र तुषार सारखा गोलंदाज, एक अनुभवी गोलंदाज या संघामध्ये आहे. मागील सामन्यामधील अतिशय चांगली गोलंदाजी या गोलंदाजाने केलेली. पहिला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईपर्यंत दुसऱ्या धावेसाठी धावलेत आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आणि या 2 धावांनी केदार आपलं खातं खोलतोय. शिवशक्ती वॉरियर्स हा संघ आपलं खातं खोलतोय. पुन्हा तुषार आणि हा खोलवर टप्प्याचा चेंडू. या चेंडूवरती केलाय मोठा हल्ला आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमा पार. षटकार. ज्या पद्धतीची आवश्यकता होती, जी सुरुवातीची गरज होती, त्याच पद्धतीने सुरुवात करतोय तो केदार. दुसऱ्या चेंडूवरती मोठा हल्ला केलाय. हाय तिकडे हाय दिनेश गुरव. लेक्साच्या दिशेला आपण पाहतोय दिनेश गुरव मंडळाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सामना सुरू करा. कृपया वेळ घेऊ नका. तुषार, केदार मागील चेंडूवरती षटकार मारल्यानंतर पुन्हा एकदा तुषारचा सामना करेल. आता मात्र थोडासा फसवा चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आलाय झेल खाली आणि मोठी चुकी केली जाते.
हॅलो, आपण जर या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेसाठी जे चेंडू आपण यूज करतोय ते सिक्सिट या कंपनीचे आपण यूज करतोय. हा ब्रँड आहे. आपण पाहतोय किती अतिशय उच्च दर्जाचा चेंडू आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभलेला आहे. आपण पाहतोय की किती वेगवान पद्धतीने चेंडू बॅटीवरती येतोय, त्याचप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रॅव्हल होतोय. अतिशय चांगल्या दर्जाचा हा चेंडू आहे. ज्याप्रमाणे टेनिस असेल, सिक्सर असेल, त्याच पद्धतीचा सिक्सिट हा एक नवीन ब्रँड आपण या स्पर्धेमध्ये वापरतोय. अतिशय सुंदर लाजबाब असा हा चेंडू पहा. सिक्सिटचं नाव घेतलं आणि पुन्हा एकदा या चेंडूवरती याला मोठा षटकार. केदार कांबळी ऑन फायर. तर सिक्सिट हे चेंडू जर कोणाला आपल्या टुर्नामेंटसाठी घ्यायचे असतील तर या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. आपल्याला योग्य त्या दरामध्ये आपल्याला उपलब्ध होतील हे चेंडू. तर पंकज याच्या पहिल्याच चेंडूवरती मोठा हवाई हल्ला केलाय तो केदार याने. पुन्हा पंकज, केदार, रिव्हर्स अटेम्प्ट. काय फटका आहे, अतिशय सुंदर, अप्रतिम, वन बाउंड, सीमा पार चेंडू जातोय चौकार. सुंदर अप्रतिम अशी फलंदाजी पाहायला मिळते. अक्षरशः हादरवले ते पंकज या गोलंदाजाला केदारने. 46 धावाचा पाठलाग करताना आता मात्र धावसंख्या पोहोचली ती 25. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा हा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि चेंडूला काही संपर्क होत नाहीये. चेंडू जातो निर्धाव. राजापूर युवा प्रतिष्ठानचे सर्व सभासद जे आजूबाजूला विखरलेले आहेत त्यांनी त्वरित 2 मिनिटांमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये एकत्र यायचं आहे. सर्व सभासद. पुन्हा रिव्हर्स फटका खेळायचा प्रयत्न, मात्र एका 22च्या स्वरूपामध्ये ही धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. राजापूर युवा प्रतिष्ठानचे सर्व सभासद जे ऍक्टिव्ह सभासद आहेत, बाउंड्री लाईनवरती बसले आहेत, जे चांगली सेवा देत आहेत, सर्व सभासदांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये एकत्र जमायचं आहे. 2 मिनिटांमध्ये सर्व सभासद एकत्र जमले पाहिजेत. अध्यक्षांकडून सूचना येते, ही सर्वांनी त्याचं पालन करायचं आहे. 2 मिनिटांमध्ये सर्व सभासद या ठिकाणी एकत्र या. पुन्हा एकदा हा चांगला फटका, एका धावेवरती समाधान मानलंय. पुन्हा पंकजला मात्र थोडं कमबॅक करावं लागेल, कारण पहिले काही चेंडू जर आपण पाहिले अतिशय महागडे ठरलेले, त्यानंतर कमबॅक करावं लागेल पंकजला. पुन्हा एकदा बॅटची काढा घेतली आणि आता मात्र सचिन शिवनेकर कोणतीही चुकी करणार नाहीये. झेल देऊन तंबूमध्ये परततोय तो केदार. बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या होते 27. टीम मीटिंग करू नका. मितान स्पोर्ट्स टीम मीटिंग करू नका. तिसरं षटक घेऊन दाखल होतो तो रवी पळसमकर आणि नवीन फलंदाज दाखल झालाय तो सचिन भोपटे, मॅन फ्रॉम कोंडेतड. मागील सामन्यामध्ये 6च्या 6 चेंडू यॉर्कर ज्या गोलंदाजाने टाकले तो हा रवी पळसमकर पुन्हा गोलंदाजीसाठी दाखल झालाय. तिसरं षटक एक अतिशय निर्णायक षटक घेऊन तो मैदानामध्ये दाखल झालाय. सामना करेल वैभव.
पुढे आले, स्टेप आउट झाले, चेंडू हवेमध्ये आहे, झेल होणार का? आणि झेल टिपला जातोय पंकजच्या माध्यमातून आणि वैभव सारखा एक मोठा धक्का पोचलाय तो शिवशक्ती वॉरियर्स राजापूर या संघाला. सामना लवकर संपवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत होते, मात्र स्वतः फसले, फटका फसला आणि सरळ तंबूमध्ये परतले ते वैभव. आता मात्र समीकरण बनतंय, पुन्हा एकदा रोमांचक सामना आपल्या समोर येतोय. 11 चेंडू आणि 19 धावा आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना दिसतोय तो कुंभवडे गावचा सितारा ज्ञानेश्वर गुराव, कुंभवडे गावची शान, एक आक्रमक फलंदाज. निलेश धुमाळ आपण लवकरात लवकर इथे दाखल व्हा. निलेश धुमाळ, तुषार सरपरे असतील, निलेश धुमाळ, पुन्हा रवी पळसमकर. फुलटा चेंडू समोरच्या दिशेला खेळलाय, एक धाव तर नक्कीच. एका धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकते, संघ पोहोचतोय तो 28 वरती. पुन्हा रवी सचिन दोपटेसाठी. चांगला फटका सचिन दोपटे याच्या बॅट मधून, गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, क्षेत्ररक्षक येत आहेत दोन्ही, कोणताही प्रयत्न नाही आणि सरळ चेंडू जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा पार, चौकार. एक महत्वाचा चौकार संघाच्या खात्यामध्ये जोडला जातोय. सचिन धोपटे सारखा एक गुणवान असा हा खेळाडू आहे, नवोदित खेळाडू, ज्याच्यासाठी नेहमीच म्हटलं जातं की उंची लहान परंतु कीर्ती महान असा हा खेळाडू, एक आक्रमक फलंदाज आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये निर्णायक क्षणी एक चौकार लगावताना दिसतोय. पुन्हा रवी, सचिनला रोखावं लागेल रवी याला. पुन्हा एकदा हा खोलवा टप्प्याचा चेंडू आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणतीही चूक करणार नाही आणि सचिन धोपटे सारखा पुन्हा एकदा एक मोठा मासा गळाला लागलाय रवीच्या. सचिन धोपटे बॅक टू द पॅव्हेलियन. हॅलो, अतिशय रोमांचक अवस्थेमध्ये सामना पोहोचलाय. समीकरण बनते 8 चेंडू आणि 14 धावा आणि यानंतर मैदानामध्ये दाखल होतोय तो शिवशक्ती वॉरियर संघाचा आयकॉन खेळाडू, तोच जयदीप घाडी. आयकॉन म्हणून या खेळाडूला या संघाने आपल्या संघामध्ये स्थान दिलं. पहिल्या सामन्यामध्ये मोठी कामगिरी करू शकला नाही, मात्र या निर्णायक क्षणी आणि निर्णायक सामन्यामध्ये, अटीतटीच्या सामन्यामध्ये त्याला ती कामगिरी करावी लागेल. आपण आयकॉन का आहोत हे त्याला सिद्ध करावे लागेल. समोर आहे एक अनुभवी आणि 40+ खेळाडू रवी पळसमकर. चेंडू हवेमध्ये आहे, नो मॅन्स एरियामध्ये लँड केला चेंडू. तुषार पुन्हा अतिशय चांगला क्षेत्ररक्षण या ठिकाणी. निश्चितच ज्ञानूसारखा फलंदाज रनआउट होऊ शकला असता. डायरेक्ट थ्रो अतिशय चांगला होता, वेगवान पद्धतीने हा चेंडू फेक केलेली, मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात. रवी पळसमकर या गोलंदाजाला जर आपण पाहिलं, एक चांगला षटक, शिस्तप्रिय षटक पूर्ण करताना तो दिसतोय. फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून रोखलंय या गोलंदाजाने. थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा करतो तो सचिन शिवनेकर.
पुन्हा एकदा हा खोलवर टप्प्याचा चेंडू लेग साईडच्या दिशेला कट केलाय, दुसऱ्या धावेसाठी धावल्यात, रनआउटची संधी मात्र थोडासा रिस्क घेतली नाहीये त्या क्षेत्ररक्षकाने, एकाच धावेवरती समाधान मानलंय आणि तिसरं षटक संपले. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या पोहोचली ती 35 आणि आता मात्र समीकरण झाले 6 चेंडू आणि 11 धावा. 6 चेंडू 11 धावा. तर शेवटचं अंतिम आणि निर्णायक षटक घेऊन दाखल झालाय तो योगेश वाईम. वाकी संघाचा खेळाडू ग्रामीण क्रिकेट खेळत असताना वाकी या संघातून हा खेळाडू खेळतो. ज्येष्ठ आणि अनुभवी असा गोलंदाज. मागील सामन्यामध्ये सुंदर अशी लाजवाब अशी गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिली. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असताना जयदीप घाडी आणि ज्ञानू गुराव दोन्ही फलंदाज. पहिला चेंडू जयदीप साठी, पहिला चेंडू येतो निर्धाव. याच चेंडू याच लेंथवरती ही गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा योगेश वाईम आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उठवताना दिसतोय. समीकरण झालंय 5 चेंडू 11 धावा. संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये अतिशय रोमांचक चालू असलेला हा सामना. पुन्हा चेंडू योगेश टू प्रदीप. आता मात्र थोडे शफल झाले, मात्र हा चेंडू बराचसा बाहेर होता आणि पंच एक स्वेर मारा, एक एक्स्ट्रा धाव घोषित करतायत. एका एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, संघ पोहोचतोय तो 36 वरती. 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. आता मात्र बॅटची कडा घेतली सचिन शिवनेकर, कोणतीही चूक करणार नाही यष्टीरक्षक आणि जयदीप सारखा एक मोठा खेळाडू पुन्हा तंबूमध्ये परतलाय. आयकॉन खेळाडू आहे आणि स्वतःच्या नावाला जो टॅग लावलेला आहे आयकॉन, त्या टॅगला साजेशी कामगिरी अशी करताना दिसत नाहीये तो जयदीप. तर मला वाटतं थोडंसं कुठेतरी शांत डोक्याने विचार करण्याची गरज आहे. ज्ञानूसारखा एक आक्रमक फलंदाज नॉन स्ट्राईकला उभा आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कारण ज्ञानूचा जर आपण पाहिलं तर पुलचे फटके अतिशय चांगले खेळतो, स्वीप खूप चांगल्या पद्धतीने खेळतो, तसंच रिव्हर्स शॉट सुद्धा हा चांगला खेळाडू खेळतो. त्यामुळे जर त्याला कुठेतरी स्ट्राईक भेटली तर कुठेतरी शिवशक्ती वॉरियर्स हा संघ सामन्यामध्ये येऊ शकेल. तर नवीन फलंदाज दाखल झालाय तो तर योगेश. सर्व संघाची जबाबदारी, सर्व संघाची अपेक्षा घेऊन मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. शेवटचे काही चेंडू, फुल टॉस चेंडू, पुन्हा बॅटची कडा घेतले, झेल होऊ शकला असता, मात्र थोडंसं कुठेतरी त्या ठिकाणी आळसावलेला हा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव सुद्धा खूप महाग ठरू शकते, कारण या ठिकाणी झेल होऊ शकला असता. आणि दुसरी गोष्ट ही घडली तर ज्ञानू गुरव हा आलाय स्ट्राईक वरती. खूप चांगला हा खेळाडू आहे. अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एका मोठ्या फटक्याची गरज आहे. कोण हा फटका मोठा मारेल? 2 चेंडू, 3 चेंडू आणि 9 धावा. 3 चेंडू 9 धावा. एक मोठा फटका आणि सामना झुकेल शिवशक्ती वॉरियर्सच्या बाजूने. मात्र हा फटका खेळावा लागेल. हा फटका खेळलाय, मात्र चेंडू हवेमध्ये आहे आणि नाही, ही चुकी नाही करायची होती. कारण भले ठीक आहे फलंदाज बाद होऊ शकला नसता, मात्र चौकार 4 धावा आपण संघासाठी वाचवल्या असत्या.
मोठी चुकी केली जाते ती तुषार याच्याकडून. झेल घेण्यासाठी प्रयत्न केला मात्र झेल तर सुटला, परंतु चौकार एका निर्णायक क्षणी, मोक्याच्या क्षणी हा चौकार वसूल झाला तो शिवशक्ती वॉरियर्स साठी. आणि आता मात्र समीकरण आहे 2 चेंडू आणि 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. योगेश वाईम खूप सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी करतोय तो योगेश. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे, तुषार आहे पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी धावलेत आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. काय सामना आहे, काय सामना आहे. ही संध्याकाळ अतिशय चांगली आणि रोमांचक भरी संध्याकाळ आपण पाहतोय. अतिशय सुंदर रोमांचक अति तटीचा असा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 1 चेंडू 3 धावा, 1 चेंडू 3 धावा. कोण जिंकणार हा सामना, शिवशक्ती वॉरियर्स की मितान स्पोर्ट्स? योगेश जिंकणार की ज्ञानू जिंकणार? फलंदाज आहेत ज्ञानू आणि गोलंदाज आहे योगेश. आतापर्यंत तर षटक सुंदर उद्या पूर्ण करताना दिसतोय योगेश. धावायला सुरुवात, पंचाला पार करून 1 चेंडू 3 धावा. रिव्हर्सचा फटका आणि चेंडू जातोय निर्धाव आणि विजयी होतोय मितान स्पोर्ट्स. अप्रतिम असा सामना आपण पाहिला आणि विजयी झाले ते मितान स्पोर्ट्स. खूप साऱ्या शुभेच्छा, खूप सारं अभिनंदन. पुढील स्पर्धेसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि लगातार 2 सामने मितान स्पोर्ट्सने जिंकलेले आहेत. पहिला संघ ठरलाय तो या स्पर्धेमधील 2 सामने जिंकणारा मितान स्पोर्ट्स. तर या सामन्यामध्ये सामनावीर ठरलाय तो पुन्हा एकदा मितान स्पोर्ट्सचा पंकज. लगातार 2 सामने आणि 2 सामनावीर.